सध्या आपण घटनास्थळी आपण जर पाहिलं तर अग्निशमक दलाचे जवान जे आहेत ते दाखल झालेले आहेत आणि या आगीवरती नियंत्रण मिळवण्यात त्यांना यश आलेलं आहे आणि संपूर्ण या परिसरामध्ये आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात गृहसंकुल आहे आणि बॅरेज डॅमचा हा जो रस्ता आहे तिथे ही भीषण अशी आग लागलेली आणि त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर आता या संपूर्ण आगीवरती नियंत्रण मिळवण्यात जे आहे ते अग्निशमक दलाच्या जवानांना जे आहे ते यश आलेलं आहे आणि संपूर्ण परिसरामध्ये एक भीतीचं वातावरण होतं कारण की आगीचे मोठे रोड पाहायला मिळत होते परंतु तात्काळ अग्निशमक दलाचे जवान येथे आल्यामुळे खूप मोठी हानी टळलेली आहे आणि शिवसेनेचे दीपक राठोड जे आहेत या ठिकाणी सर्वप्रथम आले आणि त्यांनी तात्काळ ही माहिती जी आहे ती अग्निशमक दलाच्या जवानांना दिलेली आहे। त्यांच्यासोबत या ठिकाणी आपण जर पाहिलं तर शिवसेनेच्या स्थानिक नगरसेविका रेश्मा दीपक राठोड देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि तात्काळ त्यांनी या ठिकाणी अग्निशमक दलाच्या जवानांना बोलवून जे आहे ते या आगीवरती नियंत्रण मिळवलेलं आहे। खूप मोठी हानी जी आहे ती टळलेली आहे। सर, भयानक असा प्रकार घडलेला आहे, आपल्याला तात्काळ माहिती मिळाली, आपण अग्निशमक दलाला या ठिकाणी माहिती दिली। पनवेलकर बंगलो महेश गावकर दादा आहेत, त्यांनी मला कॉल केला, थोडासा आग लागलेली ते घराजवळ, तिथून जसं आग पेटत होती तेवढ्यात मी आलो, येतानाच मी फायरच्या गाडीला फोन केला आणि ते लगेचच 10 ते 12 मिनिटात लगेचच आले, तर विजवाला सुरुवात झालेली आहे। कशामुळे का व्हिडिओ आहे तुमच्याकडे? आहे, माझ्याकडे व्हिडिओही आहे, मी दाखवतो तुम्हाला। नगरसेविका रेश्मा दीपक राठोड, ताई तुम्ही इथे आलेला आहे, तात्काळ अग्निशमक दलाला आपण कळवलेलं आहे आणि आगीवरती नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं आहे। खरं तर बंगला क्रमांक 1 आपण जिथे आता उभे आहोत पनवेलकर च्या इथे, तर इथे महेश गावकर नावाच्या व्यक्तीने आपल्याला फोन केला आणि त्यांनी सांगितलं की इथे आग लागलेली आहे, तर लगेच दीपक राठोड यांनी फायर ब्रिगेडला फोन करून इथे आग विझवण्यात आली आहे आणि चांगलं आहे की इथे कोणती जीवितहानी झालेली नाहीये। कोण व्यक्ती इथे नव्हतं? हा, कोणीच नव्हतं इथे। सर, त्याचे व्हिडिओ आम्हाला पाहायला प्रेक्षकांना, एवढी मोठी आग होती। MIDC मध्ये कसं आग लागलेली तिथपर वरपर्यंत, MIDCला जसं आग लागलेली ना तसंच वरपर्यंत पेटत होतं, आंब्याच्या झाडाला पण आग लागलेली वरपर्यंत। जशी आग लागली का कोणी लावली काय वाटतं? कारण की सुकी झाडी मोठ्या प्रमाणात आहे। सुकी झाडी आहे इथे, दारू सिगरेट पिणारे जे लोक येतात ते कोणीतरी माचीस वगैरे किंवा सिगरेट जरी टाकलं तरी आग लागू शकते। तर माझी विनंती आहे पोलीस प्रशासन त्यांनी जास्तीत जास्त लक्ष द्यावा, कारण की इथं दारू आणि सिगरेट पिणाऱ्यांचं प्रमाण भरपूर आहे। रितुअल बंगलो आणि पनवेलकर रो हाऊस आणि बॅरेज धरणाकडे जाणाऱ्या रोडवरती नक्कीच आपण पाहिलं या परिसरामध्ये रहदारी कमी असते, त्यामुळे आपण जर पाहिलं तर येथे जे काही लोक बसतात त्यांच्याकडनं जी चुकीची ही संपूर्ण घटना घडते आपण बघू शकतो, त्यांच्याकडनं ही आग लागली असावी अशी शक्यता जी आहे ती दीपक राठोड यांच्या माध्यमातून वर्तविण्यात आलेली आहे आणि आपण बघू शकतो त्या संपूर्ण परिसरामध्ये ही आग लागलेली आणि या आगीच्या घटनेमुळे एक भीतीचं वातावरण, कारण की समोर जर पाहिलं तरी पनवेलकर संकुल म्हणून मोठ्या प्रमाणात लोक तिथे राहत असतात आणि राहत आहेत, सॉरी माफ करा, आणि त्या ठिकाणी ही आग लागल्यामुळे अगदी बॅरेज डॅमच्या बाजूलाच हे गृहसंकुल असल्यामुळे आपण बघू शकतो एक थोडासा हा पडीक परिसर आहे आणि येथे मोठ्या प्रमाणात जे आहे ते अनेक लोक येत असतात आणि बघू शकतो अग्निशमक दलाचे जवान जे आहेत ते घटनास्थळी दाखल झालेले आहे आणि आग विझवण्यामध्ये त्यांना यश आलेलं आहे। बघू शकतो एक गाडी या ठिकाणी दाखल झालेली आहे आणि तात्काळ त्या ठिकाणी जी आग लागलेली ती आग जी आहे ती विझविण्यात आलेली आहे। महत्त्वाचं म्हणजे काही नशा करणारे लोक येत येतात, त्यांच्या माध्यमातून ही आग लागली असावी, कारण की सुमसाम परिसर आहे, थोडासा शहराच्या विरुद्ध दिशेला आहे, कारण की डीमार्ट पासून पुढे जो रस्ता आहे तो बॅरेज रोडून तिथे हे संपूर्ण गृहसंकुल आहे आणि याच परिसरामध्ये आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात जे आहे आपल्याला ही सुकी लाकडंही पाहायला मिळतात आणि येथे ही आग लागल्यामुळे जे आहे ते आजूबाजूच्या इमारतींमध्ये एक भीतीचं वातावरण होतं आणि आता तात्काळ घटनास्थळी जे आहे ते अग्निशमक दलाचे जवान जे आहे ते दाखल झालेले आहेत आणि त्यांनी तात्काळ या आगीवरती नियंत्रण जे आहे ते मिळवलेलं आहे। आपण बघू शकतो आताही ही आग विझवण्यासाठी जे आहे ते शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत। बदलापूर पश्चिम येथील
बॅरेज रोड परिसरामध्ये जो पनवेलकर गृहसंकुल आहे डीमार्टच्या पुढे, तिथे ही आग लागलेली आणि आता आपण बघू शकतो अग्निशमक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तात्काळ या आगीवरती नियंत्रण मिळवलेलं आहे आणि संपूर्ण ही आग विझवण्यामध्ये अग्निशमक दलाच्या जवानांना जे आहे ते यश आलेलं आहे. महत्त्वाचं म्हणजे या परिसरात मोठ्या प्रमाणात नशा करणारे गंजेडे असतात, त्यांच्या माध्यमातून तर ही आग लावली तर नाही ना असा प्रश्नच आहे तो या ठिकाणी उपस्थित होतोय. आणि महत्त्वाचं म्हणजे दीपक राठोड जे शिवसेनेचे या परिसरातले पदाधिकारी आहेत, त्यांनी सांगितलं की ही आग जी आहे ती अशाच कुठल्या तरी अपप्रवृत्तीच्या माणसाकडून लागली असावी, लावण्यात आलेली असावी, तर पोलिसांनी या घटनेकडे जरा लक्ष द्यावं अशी विनंतीही त्यांनी मगाशी बदलापूर व्हॉइस न्यूज सोबत बोलताना जे आहे ते वर्तवलेली आहे. आणि आता आपण बघू शकतो या संपूर्ण आगीवरती नियंत्रण मिळवण्यात अग्निशमक दलाच्या जवानांना यश आलेलं आहे. सुकी झाडं या परिसरामध्ये भरपूर आहेत. बॅरेज डॅमचा हा संपूर्ण रस्ता आहे आणि तिथेच ही आग लागल्यामुळे मोठ्या प्रमाणात आगीचे लोट पाहायला मिळत होते, परंतु तात्काळ घटनास्थळी जे आहे ते अग्निशमक दलाचे जवान दाखल झालेले आहेत आणि त्यांनी या आगीवरती जे आहे ते नियंत्रण मिळवलेलं आहे. घटनास्थळावरून ही सगळी लाईव्ह अपडेट आम्ही बदलापूर व्हॉइस न्यूजच्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांपर्यंत, बदलापूरकरांपर्यंत ही माहिती जी आहे ती पोहोचवत आहोत. आणि आपण बघू शकतो अग्निशमक दलाच्या जवानांना या आगीवरती नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं आहे. परिसरातील नागरिकही आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत, कारण की तेही या ठिकाणी तात्काळ धावत आलेले आहेत. आणि आपण बघू शकतो अग्निशमक दलाचे जवान या ठिकाणी पोहोचल्यामुळे या आगीवरती नियंत्रण मिळवण्यात जे आहे ते यश आलेलं आहे. स्थानिक नगरसेविका रेश्मा दीपक राठोड आपल्याला पाहायला मिळतात, सोबतच शिवसेनेचे दीपक राठोड देखील आपल्या ठिकाणी पाहायला मिळतात. त्यांनीच ही सर्वप्रथम माहिती जी आहे ती अग्निशमक दलाला दिलेली आहे. आणि त्याच्यानंतर आपण बघू शकतो आता बॅरेज रोड परिसरामध्ये, बॅरेज डॅमच्या परिसरात ही जी आग लागलेली त्या आगीवरती आता नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं आहे. थोडा शहरापासून दूर असणारा हा परिसर आहे, कारण की डीमार्टपासून पुढे बॅरेज डॅमकडे येणारा हा जो रस्ता आहे तेथे ही संपूर्ण सुकी झाडं आहेत. आणि येथेच आपण जर पाहिलं तर कोणीतरी ही आग लावली असावी, त्याच्यामुळे आपण पाहू शकतो हे संपूर्ण लाकडं जी आहेत ती जळून खाक झालेली आहेत. परंतु तात्काळ घटनास्थळी अग्निशमक दल दाखल झाल्यामुळे या आगीवरती नियंत्रण मिळवण्याचे आहे ते यश आलेलं आहे. बदलापूरच्या बॅरेज रोड परिसरात सध्या आपण आहोत आणि इथे पाहू शकतो आपण भयानक अशी आग लागली होती आणि याची माहिती अग्निशमक दलाच्या जवानांना मिळताच तात्काळ त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि या आगीवरती आता नियंत्रण मिळवण्याचे आहे ते त्यांना यश आलेलं आहे. घटनास्थळावरून ही सगळी दृश्य आम्ही आपल्या प्रेक्षकांपर्यंत लाईव्ह पोहोचवत आहोत आणि आपण बघू शकतो संपूर्ण या परिसरातली जी सुकी लाकडं आहेत ते जळून खाक झालेले आहेत. परंतु काही वेळापूर्वी जेव्हा ही आग लागलेली तेव्हा ते वास्तव जे आहे ते भयानक होतं, त्यामुळे तात्काळ घटनास्थळी अग्निशमक दलाच्या जवानांनी धाव घेत बॅरेज रोड परिसरामध्ये आपण बघू शकतो ही आग लागलेली आणि आता अग्निशमक दलाच्या जवानांना या आगीवरती नियंत्रण मिळवण्यात जे आहे ते यश आलेलं आहे. मोठ्या प्रमाणात सुकी लाकडं आपल्याला या परिसरामध्ये पाहायला मिळत आहेत. बॅरेज डॅमकडे जाणारा हा अत्यंत महत्वपूर्ण जो आहे तो रस्ता आहे आणि त्यातच एक गृहसंकुल देखील या ठिकाणी आहे पनवेलकर म्हणून आणि त्या परिसरातच कोणाकडून तरी ही आग लागली असावी, कारण की मोठ्या प्रमाणात नशा करणारे जे गंजेडे आहेत ते या परिसरात येत असतात, त्यांच्याकडून ही
आग लागण्याची शक्यता जी आहे ती लावण्यात आल्याची शक्यता जी आहे ती शिवसेनेचे दीपक राठोड यांच्या माध्यमातून वर्तविण्यात आलेली आहे. आणि आता आपण घटनास्थळी आहोत. घटनास्थळी बघू शकतो आपण ही आग जरी विझवली असली तरी कुठली चिंगारी राहू नये, त्याच्यानंतर पुन्हा ही आग पेटू नये, धरू नये यासाठी अग्निशमक दलाच्या जवानांच्या माध्यमातून संपूर्ण घटनास्थळी आपण बघू शकतो आढावा घेतला जातोय. आणि संपूर्ण आपण बघू शकतो एक साधी चिंगारीही राहू नये, त्याच्यानंतर पुन्हा आगीचा प्रकार घडू नये यासाठी आपण बघू शकतो अग्निशमक दलाच्या जवानांच्या माध्यमातून या ठिकाणी जे आहे ते संपूर्ण लाकडांवरती जे आहे ते पाणी मारलं जाते. आणि ही आग जी आहे ती आता विझलेली आहे. आणि आपण बघू शकतो समोरच्या दृश्यांमध्ये काय परिस्थिती आहे. घटनास्थळावरून ही संपूर्ण लाईव्ह अपडेट जी आहे ती आम्ही आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत. डीमार्टच्या पुढे असणारा हा रस्ता आहे. बदलापूर पश्चिम येथील बॅरेज रोड परिसरामध्ये जो डीमार्ट आहे त्याच्या पुढे असणारा हा परिसर आहे. येथे रहदारी थोडी कमी आहे, परंतु या परिसरामध्ये आपण जर पाहिले तर झाडं मोठ्या प्रमाणात आहे. बॅरेज डॅमकडे जाणारा हा महत्त्वपूर्ण रस्ता आहे. आणि अशातच येथे आपण बघू शकतो ही घटना घडल्यामुळे या परिसरातील लोकांमध्ये एक भीतीचं वातावरण आहे. आणि ही आग कोणी लावली असावी असा प्रश्न जो त्या ठिकाणी निर्माण होतोय. कारण की इथे रहदारी जरी कमी असली तरी जे नशा करणारी मुलं आहेत ते यात मोठ्या प्रमाणात येत असतात. त्यांच्या माध्यमातून तर ही आग लागली तर नसावी ना असा प्रश्न जो आहे तो या ठिकाणी निर्माण होतोय. परंतु जी घटना घडलेली आहे, आगीचा प्रकार जो घडलेला आहे त्याच्यावरती नियंत्रण मिळवण्यामध्ये अग्निशमक दलाच्या जवानांना यश आलेलं आहे. आणि आपण बघू शकतो ही संपूर्ण लाकडं जी आहे ते जळून खाक झालेली आहे. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वणवा पाहायला मिळत होता. आणि ही जर आग अशी कंटिन्यू राहिली असती तर पुढेही मोठ्या प्रमाणात जे आहे ते जंगल आहे. कारण की आपल्याला माहिती आहे पाठीमागेच बॅरेज डॅमचा परिसर आहे, तिथेही मोठ्या प्रमाणात झाडं आहे. तर ही प्रचंड मोठी जी आहे ती आग लागली असती, परंतु तात्काळ घटनास्थळी अग्निशमक दलाचे जवान धावून आल्यामुळे खूप मोठा जो आहे तो अनुचित प्रकार जो आहे तो टळलेला आहे. परंतु घटनास्थळी काय परिस्थिती आहे याचा आढावा आपण घेत आहोत. आणि ही संपूर्ण माहिती आम्ही आपल्या प्रेक्षकांपर्यंत बदलापूर व्हॉइस न्यूजच्या माध्यमातून पोहोचवत आहोत. अग्निशमक दलाचे जवान आपल्याला अद्यापही रेस्क्यू करताना पाहायला मिळत आहेत. आणि वरवरून जरी आग विझली असली तरी आतमध्ये खाली कुठली चिंगारी नसावी यासाठी आपण बघू शकतो वारंवार पाणी मारून जे आहे ते आपण बघू शकतो. संपूर्ण ही लाकडं जी आहे ती ओली केली जाते. ही आग जी आहे ती मुळापासून विझविण्याचा प्रयत्न जो आहे तो अग्निशमक दलाच्या जवानांच्या माध्यमातून युद्ध पातळीवरती सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. घटनास्थळावरून सगळी लाईव्ह दृश्य आम्ही आपल्याला दाखवत आहोत. बॅरेज रोडचा जो डीमार्ट आहे त्याच्या पुढेच जो सरळ रस्ता बॅरेज डॅमकडे येतो तेथेच हे रो हाऊसेस आहेत, एक गृहसंकुल आहेत. आणि त्याच परिसरामध्ये जे जंगल आहे तिथे ही आग जी आहे ती लावण्यात आलेली. त्यामुळे आपण बघू शकतो एक मोठी हानी झाली असती. कारण की हा संपूर्ण पट्टा जर आपण पाहिला तर एका साईडनी इथे झाडं आहे. बॅरेज डॅम रोड परिसरामध्ये मोठी झाडं आहे. ही जर आग मोठी झाली असती तर साहजिकच मोठी निसर्गाला हानी झाली असती. परंतु कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे हे सगळे अग्निशमक दलाचे जवान जे आहेत ते घटनास्थळी दाखल झालेले आहेत. त्यांनी तात्काळ जी आहे ती ही आग विझवलेली आहे. आणि आताही आपण बघू शकतो त्यांच्या माध्यमातून संपूर्ण पाणी मारून जे आहे ते मुळापासून ही आग शांत करण्यासाठी जे आहे ते युद्ध पातळीवरती प्रयत्न केले जात आहेत. हा परिसर जो आहे तो बदलापूरमध्ये राहणाऱ्या लोकांना मोठ्या प्रमाणात ज्ञात असेल. कारण की पुढे ऋतुवर्ल्डचा बाजूला परिसर आहे, या साईडला डीमार्टचा परिसर आहे आणि तेथेच पाठीमागे बॅरेज डॅमकडे जाणारा हा रस्ता आहे. त्यामुळे इथे मोठ्या प्रमाणात झाडंही आहेत, सुकलेली झाडं आहेत. आणि ही आग कोणी लावली याचा शोध जो आहे तो नक्कीच पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून घेतला जाईल. परंतु ही आग जर मोठी झाली असती तर या परिसरामध्ये जेवढीही झाडं आहेत त्यांना मात्र मोठं नुकसान झालं असतं. हा मोठा वणवा जो आहे तो या ठिकाणी लागला असता. परंतु तात्काळ घटनास्थळी आपण बघू शकतो अग्निशमक दलाचे जवान जे आहेत ते दाखल झालेले आहेत. आणि त्या जवानांच्या माध्यमातून या आगीवरती नियंत्रण मिळवण्यात जे आहे ते यश आलेलं आहे. आणि आता आपण बघू शकतो आग जरी विझली असली तरी पुन्हा या आगीने रौद्ररूप घेऊ नये यासाठी सर्व जी लाकडं आहेत त्यांच्यावरती वारंवार जे आहे ते पाण्याचा मारा करण्यात येतोय. आणि संपूर्ण ज्या चिंगाऱ्या आहेत त्या मुळापासून शांत करण्याचा प्रयत्न जो आहे तो अग्निशमक दलाच्या जवानांच्या माध्यमातून करण्यात येते. ही आग जर वाढली असती तर खूप मोठी हानी झाली असती, नैसर्गिक हानी झाली असती.
कारण की पुढे जे आहे संपूर्ण जंगल परिसर आहे, संपूर्ण खाली बॅरेज डॅमचा परिसर आहे आणि अशातच आपण बघू शकतो तात्काळ या ठिकाणी अग्निशमन दलाचे जवान दाखल झाल्यामुळे आपण बघू शकतो या ठिकाणी जे आहे ते मोठी हानी टळलेली आहे. शिवसेनेचे दीपक राठोड जे आहे ते घटनास्थळी आहेत. त्यांनी सर्वप्रथम ही माहिती जी आहे ती अग्निशमन दलाच्या जवानांना दिली. त्याच्यानंतर तात्काळ हे सगळे जवान जे आहेत ते घटनास्थळी दाखल झालेले आहेत. स्थानिक नगरसेविका रेश्मा दीपक राठोड देखील आपल्याला पाहायला मिळतात. ते या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेत आहेत. त्यांनी ही माहिती दिली की मोठ्या प्रमाणात या परिसरामध्ये लोक राहतात, बाजूला गृहसंकुल देखील आहेत आणि तात्काळ त्यांनी अग्निशमक दलाला या ठिकाणी बोलावून जे आहे ते या आगीवरती नियंत्रण मिळवण्यात यश मिळवलेलं आहे.